महाडिक. यस, आता मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतोय प्रमोद चव्हाण आणि त्यांच्या साथीने सतीश शारंडे. आपल्याला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळते. गोल पंच सामना चालू करायचंय. जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना रंगताना पाहायला मिळतोय. कुतली चषक 2025 चा दुसरा सामना आपल्याला आजच्या दिवसातला रंगताना पाहायला मिळतो. या सामन्यामध्ये एका बाजूला विचार केला तर प्रमोद चव्हाण सारखा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला सागर महाडिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये ही लढत पाहायला मिळते. हे बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. हेलो आणि सामन्याला सुरुवात होते. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, किती धावा मिळतील पाहणं गरजेचं आहे. 2 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र 2 धावा धावफलकावरती. नशिबाची साथ गोलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळते. या 2 धावेने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. सागर महाडिक यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. बॉलला भिरकावून दिले डिक्लेअर झोन मध्ये प्रमोद चव्हाण यांनी. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. संपर्क तितकासा खास नव्हता. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रमोद चव्हाण आणि सतीश जारंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सागर महाडिक पहिल्या षटकामध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस आडवा पाटने ऑन साइडला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेल सोडला गेलाय. आता मात्र हा झेल किती महागात पडणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. झेल सोडला आणि 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. बॉल जाईल टप्पा टप्पा सीमा रेषे पार. चौकार 4 धावेसाठी. यावेळेस सर बॅटने फटका केला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे आणि या षटकामध्ये जर विचार केला तर दोन्ही बॅटर्सने हात खोलायला सुरुवात केली आहे. प्रमोद चव्हाण यांचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न राहिला, त्यामध्ये 2 धावा आल्या आणि त्यानंतर सतीशच्या बॅटमधून चौकार आलाय. लोअर फुल टॉस बॉल होता. बॅटची आतली कडा, बॅटची इनसाइड एज, चायनीज कट विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. लोअर फुल टॉस बॉल होता. संधी होती मोठा फटका खेळण्याची, तर संधी चुकल्या. इथे देखील आणखीन एक स्विंग अँड मिस विकेट किपरच्या हातामध्ये. 3 चेंडू बॅक टू बॅक चे निर्धाव हाताळले जात आहे. चौकाराचं प्रत्युत्तर. बॅक टू बॅक चे 3 निर्धाव चेंडू हाताळून दिलेत. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक झालंय समाप्त. 7 धावा धावफलकावरती बिनबाद 7 धावा. एका षटकानंतर धावसंख्या होते 7. बॉलिंग साठी आलेला आहे. बॉलर नेम
बॉलिंग साठी आलेला आहे प्रथमेश. हेलो. चला त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लागणारी दर्जेदार साऊंड सिस्टीम आपण पाहतोय. अर्थातच विकास कुंभार यांची श्रीहरी साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील मोलाचं योगदान पाहायला मिळालंय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका. किती धावा मिळतील? चला पंचांचा इशारा येणं सहा. गरजेचं आहे. आयोजन कमिटी आपण देखील थोडस लक्ष द्यायचंय. बॉल जाईल सी. 6 धावा धावफलकावरती. षटकार आलाय प्रमोद चव्हाणच्या बॅट मधून. आता मात्र एक मोठा फटका आलाय. लोअर फुल टॉस बॉल होता, संधी होती, आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण प्रमोद चव्हाण सोडणार नाहीये. 6 धावा त्याने धावफलकावरती लगावल्यात. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. यावेळेस फटका पुन्हा एकदा 9+6 मिळतोय 7 धावांचा जॅकपॉट. पुढचा बॉल फ्रीडचा असेल. मगर सर म्हणजेच लातूर एक्सप्रेस. लोअर फुल टॉस बॉल आणखीन एक. तिसरा आलाय. बॅक टू बॅक चे 3 षटकार. प्रमोद चव्हाणच्या पाठमधून षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. हा खेळाडू रॉक स्टार आहे आणि आता मात्र रॉक स्टार सारखी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. बॅक टू बॅक चे 3 षटकार त्याने ठोकलेत आणि आता मात्र धाव संख्या 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन दी बोर्ड. षटकार. 26 धावा धावफलकावरती. 26 ऑन दी बोर्ड. लोअर फुल टॉस बॉल फॉलिंग स्वीप. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावते 27 या आकड्यावरती. मात्र या फटक्याने सांगितलंय का माझं नाव संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फॉलिंग स्वीपचा फटका पाहायला मिळालाय. एकेरी धाव धावफलकावरती जरूर जोडली जाते. 27 या आकड्यावरती धावफलक. इथे पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका केला जातोय अलॉंग द कार्पेट. जमिनीच्या साह्याने एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. लगेचच 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. सिंगल डबल अर्थातच एकेरी दुहेरीने धावा गोळा केल्या जात आहेत. इनिंग बिल्डअप करण्याचा प्रयत्न आणि या धावा देखील तितक्याच महत्वाच्या राहणार आहे. कारण पाहायला गेलं तर मैदान थोडस मोठं आहे. गोलंदाजांसाठी पोषक असं मैदान पाहायला मिळत आहे. मनगडाच्या साह्याने पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. त्या अगोदरच्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग टोटल पाहायला मिळालं. मात्र आता या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा कुटण्यामध्ये यश आलं. एका चेंडूचा काही अजूनही शेष आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय. कापलाय बॉलला. बॅकवर्ड पॉइंटच्या टोक्यावरून 4 धावेसाठी प्रमोद चव्हाणच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 2 षटकानंतर धाव संख्या होते 34. हेलो. आता बॉलिंग साठी कोण येते पाहूया. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा दिली जाते. एक धाव कंप्लीट केली जाते. बॉलिंग साठी आलेला आहे स्वतः कॅप्टन म्हणजे सागर महाडिक. चला दरम्यान एकेरी धाव आले सागर महाडिक यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. महाडिकवाडी स्पोर्ट्स संघाचा तारणार सेनापती म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू आता मात्र आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा फटका. क्या बात आहे, आणखीन एक दर्जेदार फटका. प्रमोद चव्हाणच्या मधून येतोय चौकार. हेल प्रमोद चव्हाण थांबायला तयार नाहीये. त्याने सांगितलंय मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहान होता है. त्याने सांगितलंय, स्वतःला सिद्ध केलंय आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एकटा लढतोय. आपल्या संघाला अगदी जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 31 धावांची खेळी, 9 चेंडू आणि 31 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून साकारली गेली आहे. 40 धावा धावफलकावरती आपण संपूर्ण संघाच्या पाहतोय. जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघाच्या आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल जाईल थर्ड रक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस ऑन साइडला फटका. आडवा बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल सीमा पार येतोय सतीश आरंडेच्या बॅट मधून. एक उत्तुंग षटकार. सतीश आरंडेने बॅटच्या माध्यमातून बॉलला भिरकावून दिलाय षटकार. येस, पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस जर पाहायला गेलं तर संपर्क नव्हता. डॉट बॉल येतोय. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या 46 बिनबाद 46 धावा 3 षटकांच्या अखेरीस. बॉलिंग साठी आलेला आहे. बॉलिंग साठी आलेला आहे अभिनव. अभिनव याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्विक खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, मात्र जेल सोडला जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 47 या आकड्यावरती. 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा फलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 47 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. जेलची संधी होती, प्रमोद चव्हाणला माघारी धाडण्याची संधी होती, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र चुका केल्या जात आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. आता मात्र दुसरा झेल सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती सोडला गेलाय. स्ट्राइक एंड वरती सतीश आरंडे. बॉल जाईल. आणि धाव घेण्यात यशस्वी सतीश आरंडे. स्ट्राइक वरती आलेला आहे. एक पुनाळगावचा हार्ड हिटर ज्याला ओळखला जातो तोच म्हणजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग. एका धावेला दोन धावेमध्ये कन्वर्ट केले. आणि अभिनव याचा पुढचा चेंडू प्रमोद चव्हाण साठी. 52 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 50 धावांची पार्टनरशिप पूर्ण झाल्या. यावेळेस कमी गतीचा बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय.
एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा कॉल दिला जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यस 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील, 9+2 अर्थातच 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 55 या आकड्यावरती. आता जर पाहायला गेलं तर Hit चा चेंडू. 55 धावांची सलामीची भागीदारी पूर्ण झाली आणि आता मात्र अय्यांनी म्हटल्याप्रमाणे फ्री हिटचा बॉल असणार आहे. यानंतरचा फ्रीडचा चेंडू. फ्री हिटच्या बॉल वरती फटका ऑन साइडला टर्न केलाय. एक धाव कंप्लीट केली जाते, 2 धावा कंप्लीट Declare केल्या असे जातात 2 डिक्लेअरच्या धावा. स्वरूपात. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 57 या आकड्यावरती. सत्तावन्न या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 57 धावांची सलामीची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये सतीश आरंडे आणि प्रमोद चव्हाणची झाली आहे. वैयक्तिक 38 धावांवरती बॅटिंग करतोय प्रमोद चव्हाण. अकुट टप्प्याचा बॉल, खराब चेंडू पाहायला मिळाला, त्यावरती फटका तर जरूर केला गेला. टिप्पणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. या फटक्यावरती जर पाहायला गेलं तर कुठेतरी षटकार किंवा चौकार लिहिला गेला होता, मात्र संपर्क तितकासा खास नव्हता. त्यामुळेच एक धाव फक्त आणि फक्त धावफलकावरती लगावली जाते. दरम्यान षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस 58 धावा धावफलकावरती, बिनबाद 58. बॅटिंग साठी आलेला आहे धीरज मगदुम. बॉलिंग साठी आलेला आहे पृथ्वीराज. गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकामध्ये पृथ्वीराज राज करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. तर मात्र राज केला जाईल का, की जशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रमोद चव्हाण करतोय तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू राहिले पाहणं गरजेचं आहे. नवीन बॅटर धीरज मगदुम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती पहिला फलंदाज रिटायर्ड आउटच्या स्वरूपात बॅक टू दी पवेलियन गेला आणि त्यानंतर धीरज मगदुमची एंट्री झाली मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव आलाय, पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. प्रमोद चव्हाण दुसऱ्या बाजूला 15 चेंडू आणि 39 धावांची खेळी झंझावाती खेळी 260च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये त्याने बॅटिंग केली आहे आणि त्यामुळेच आता मात्र संघ देखील सुस्थितीत आहे. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय पुनरचा संघ. अकुट टप्प्याचा बॉल आडवा पाटणे घेण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, जजमेंट खराब आणि त्याचबरोबर 4 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारतंय 62 या आकड्यावरती. 62 रन्स ऑन दी बोर्ड आणि आता वैयक्तिक 43 या आकड्यावरती पोहोचलाय प्रमोद चव्हाण. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जातं. एक धाव कंप्लीट झाले, दुसरीचा कॉल दिला जातोय का, या दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आलाय. पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. नॉट आउटचा इशारा आलाय, म्हणजे 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने 64 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 64 रन्स ऑन दी बोर्ड. वैयक्तिक 45 या आकड्यावरती आता मात्र प्रमोद चव्हाण जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अर्धशतक पूर्ण केलं जाईल का?
अर्धशतक पूर्ण केलं जाईल का? अकुटप्पाचा बॉल आडवा पाटने एक्स्ट्रा कव्हर्सला फटका. बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 49 या आकड्यावरती धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. 49 वैयक्तिक धावा प्रमोद चव्हाणच्या बॅटमधून आल्यात. 68 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. प्रमोद चव्हाणच्या नावाचा बोलबाला राहिलाय. फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका केला. एक धाव कंप्लीट केली जाते आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण खराब. 4 धावा या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. चला प्रमोद चव्हाण आमच्या कॅमेरामॅनला बॅट उंचावून दाखवायचे. जिसकी मेहनत में होती है जान वही लिखता है एक दिन सफलता पर अपना नाम. अर्धशतक झळकावलं या स्पर्धेचं. कोतोली चषक 2025 चा पहिला अर्धशतकवीर प्रमोद चव्हाण ठरलाय. आणि त्याचबरोबर धावसंख्येचा विचार केला तर 72 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 72 रन्स ऑन दी बोर्ड. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस संपर्क तितकासा खास नव्हता. रनआउटची संधी माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते. रनआउटच्या स्वरूपात विकेट आले. दुसरी विकेट आली. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात त्या म्हणजे 72. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि बनवायच्या 73 धावा. जर्मन स्पोर्ट्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जर्मन स्पोर्ट्स पुन्हा लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. रंगराव स्पोर्ट्स महाडिकवाडी लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवून द्यायचे. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हेलो
या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय 7 रन्स ऑन दी बोर्ड 7 धावा धावफलकावरती. सुंदर असा फटका. पुन्हा एकदा बॉल बॉल खाली हवेमध्ये क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक आणि चेंडूच्या catch miss. खाली. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी विनायक. महेशच्या हातातून चुकी झाली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. षटक संपत. एका षटकानंतर धावसंख्या होते 9. एक गडी बाद 9. हेलो चला, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा धावफलकावरती. नऊ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये महेश पाहायला मिळत आहेत. पहिली हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. यावेळेस प्लेड ऑन यू मिस आय विल डेफिनेटली हिट. माघारी परतावं लागतंय. सागर महाडिक बॅक टू दी पवेलियन. सागर माडिक यांची जागा घेण्यासाठी कोण येते पाहूया. हेलो स्पीड अप करा. सामन्याला स्पीड अप करा. बॅटिंग साठी आलेला आहे. बॅट्समन नेम रंगराव स्पोर्ट्स माडिकवाडी. 12 खेळाडू पाठवून द्यायचंय. अकुट टप्प्याचा बॉल हुक केला जातोय. 2 धावा बुक केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल. बॅट्समन नेम माडिकवाडी स्पोर्ट्स 12 खेळाडू पाठवून द्यायचंय. बॅटिंग साठी आलेला आहे बजरंग. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. स्पीड अप करा मॅचला. केला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? या दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि आता मात्र अडचण वाढत चालली आहे, कारण 73 धावांचं आव्हान ठेवलंय.
पहिल्या इनिंग मध्ये जय हनुमान स्पोर्ट्स पुन्हा संघाने आणि आता त्याचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 13 धावा. यावेळेस ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेवरतीच आता मात्र समाधान मानावं लागतं. या एकेरी धावेच्या मदतीने 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. 2 धावा धावफलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र बदलते. 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, आता सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथं बॉलिंग साठी कोण येते पाहूया. बॉलरने 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 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि एक धाव. बॉलरने बॉलिंग साठी आले सूरज. एक धाव. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर मनगटाच्या सहाय्याने वळवले, बॉलला टर्न केलंय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यस 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र वधारते. 19 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर 16 चेंडू आणि या 16 चेंडू मध्ये अजूनही 54 धावा बनवायच्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. 15 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. लाकूड तोड गोलंदाजी. आता मात्र माघारी परतावं लागतंय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज विनायक बॅक टू दी पवेलियन. लवकरात बॅटिंग साठी आलेला आहे. बॅट्समनने रंगराव स्पोर्ट्स माडीपाडी बॅट्समनने यस मोठा इथे फटका पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 19 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय. अजूनही जर पाहायला गेलं तर 13 चेंडू आणि 54 धावा अजूनही डोंगर भेदायचा आहे. यस पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा झाल्या. बॅक टू बॅक चे 2 निर्धाव चेंडू. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 19 3 गाड्यांच्या मोबदल्यात.
बॉलर नेम हॅलो, बॉलर चला नेम आयोजन कमिटी थोडीशी बॉलर पाण्याची नेम व्यवस्था करायची आहे. बॉलर नेम अगुट टप्पाचा बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. बॉलिंग साठी आलेला आहे सुनील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. काय कॅच पकडली जाते, सुंदर अशी कॅच. सुरेख झेल पाहायला मिळाला. अगदी फॉलो थ्रू मध्ये हा झेल पकडला गेला. ऍक्शन रिप्ले आपल्या मेन स्क्रीन वरती. फटका घेण्याचा प्रयत्न झाला. अकुट टप्पाचा बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक. बॅटच्या अगदी स्टिकरला बॉल आदळला आणि त्यानंतर एक सुरेख झेल फॉलो थ्रू मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मिळते. फलंदाजाला माघारी जाताना पाहायला मिळते. बॅट्समन ने बॅट्समन ने पुलातला बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दरम्यान 21 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडा. माघारी परतावं लागतंय. प्रथमेश यांची खेळी संपुष्टात आली. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. अर्थातच पाचवा धक्का बसला. पाचवा फलंदाज अर्धा संघ मात्र तंबूच्या आश्रयात आणला गेला 21 या आकड्यावरती. प्रथमेश याला बॅट टू द पॅव्हलियन जावं लागतंय. त्यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे. रंगराव स्पोर्ट्स माडिकवाडी. बॅट्समन ने बॅटिंग साठी आलेला आहे सुभाष. सुंदर फटका. बॉल जाईल सीमा रेषेपार. षटकार 7 साठी. सुरेख फटका. सुभाष यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमा रेषेपार. षटकार 7 साठी. अकुट टप्पाचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. पर्यंत किती धावा डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. त्या 2 धावेच्या मदतीने 29 या आकड्यावरती 29 रन्स ऑन दी बोर्ड. 4 षटकांचा की समाप्त. 29 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. लवकरात लवकर सामना चालू करायचा. 4 षटकानंतर धाव संख्या होते 29. बॉलिंग साठी कोण आले पाहूया. बॉलर ने बॉलिंग साठी आलेला आहे शुभम. सुंदर असा फटका. बॉल खाली क्षेत्ररक्षक. 2 धावा घेण्यात यशस्वी. 5 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे रंगराव स्पोर्ट्स माडिकवाडी. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू आलाय. म्हणजे समीकरण या मॅच मध्ये 4 चेंडू आणि 42 पाहायला मिळतं. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्या.
पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 41 आवश्यकता. विजयावरती आता मात्र शिक्कामोर्तब झाला. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. नुसती विजयाच्या दिशेने नव्हे तर सेमी फायनल अर्थातच या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी जय हनुमान स्पोर्ट्स पुण्याची संघ दाखल झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दोन चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. दोन चेंडूची सांगता. विकेट. व्हाईट White बॉलचा ball. इशारा. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे दंडित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा स्पोर्ट्सने सेमी फायनल मध्ये फेरी मारली आहे. चला, जय हनुमान स्पोर्ट्स पुण्याचा संघ या स्पर्धेतला आतापर्यंतचा चौथा संघ ठरतोय. सेमी फायनल अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा चौथा संघ जय हनुमान स्पोर्ट्स पुण्याचा संघ ठरलाय. यानंतरचा सामना कोतोली स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात कनेरी स्पोर्ट्स कनेरी. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. हेलो हेलो